मॅडम सगळं नाशिकच बकाल झालेले संपूर्ण रस्तेच काल म्हणता येणार नाही. अनेक कामं झालेले आहेत, कामं सध्या सुरू आहेत. सर 5 लोक गेले ना साहेब, 4-5 महिन्यामध्ये कित्येक लोक आज या खड्ड्यांमुळे ऍक्सिडेंट होऊन आजही हॉस्पिटलमध्ये लोकांचे आहे. मी तुम्हाला नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था आता थेट नागरिकांच्या जीवावर उठल्याचं चित्र आहे. अंबड MIDCतील एक्सलो पॉइंट परिसरात खड्डे आणि चिखल चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रकची धडक बसून 40 वर्षीय निलेश कोतकर यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 5 महिन्यात खड्ड्यांमुळे झालेला हा 5वा बळी आहे. या घटनेनंतर मृत निलेश कोतकर यांच्या पत्नी आणि अवघ्या 5 वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन शिंदे गटाच्या नगरसेविका किरण गामणे आणि स्थानिक नगरसेविका सुवर्णा मटाले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन छेडलं. यावेळी कोतकर कुटुंबियांनी प्रशासनाला थेट सवाल केला. शहरातील खड्ड्यांमुळे आमच्या कुटुंबात आयुष्यभर न भरून निघणारा खड्डा पडलाय, तो कोण भरून काढणार? या 5 वर्षांच्या मुलीचा सांभाळ आता कोण करणार? या प्रश्नांना उपस्थितांचे डोळे पाणावले. दरम्यान या घटनेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही आक्रमक भूमिका घेत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना घेरलं आणि मनसेचे नेते त्यांच्यावर तुटून पडले. लक्षात जे काही ठेकेदार आहे ते निकृष्ट दर्जाचं काम करताय साहेब, आणि कुठल्याही पद्धतीचं नियोजन नाही. बाबतीमध्ये आपण कुठे तडजोड करत नाही. मी त्या दिवशी उद्घाटन करून गेलो, मॅडमला सगळे दिसायला तडे गेले. मॅडमने स्वतः JCB पोकळून फोडून टाकले. उलट मी म्हटलं असं कसं तुम्ही फोडून टाकलं, पण साहेब तो त्याला तडे गेलेले होते, फोडून टाकले. तुम्ही अजून सांगा की हा रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे, आपण ते तोडून टाकू. आपण कारवाई करू ठेकेदारावर. कोणत्या संस्थेला आपण विश्वासात घेतलं की संपूर्ण रस्ते आपण पूर्णपणे कोणत्याही कोपऱ्यामध्ये गेलं तर रस्ता खोदलेला आहे. महापौर मॅडम फिरताय सगळीकडे, लोक त्यांना काय सांगताय? मॅडम सगळं नाशिकच बकाल झालेले संपूर्ण रस्तेच काल म्हणता येणार नाही. अनेक कामं झालेले आहेत, कामं सध्या सुरू आहेत. सर 5 लोक गेले ना साहेब, 4-5 महिन्यामध्ये सगळे रस्ते पूर्ण होतील. तुम्हीच म्हणाल की नाशिक आपलं किती सुंदर. सुंदर साहेब नाशिक. एक विनंती आहे तुम्हाला साहेब, आमची महाराष्ट्र 5 लोक आपल्याला फक्त आता 5 लोक मृत्युमुखी पडले एवढं दिसतंय, परंतु आज जर आपण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये गेलो तर कित्येक लोक आज या खड्ड्यांमुळे ऍक्सिडेंट होऊन आजही हॉस्पिटलमध्ये लोकांचे आहे. मी तुम्हाला देतो साहेब, सगळे जे गेले ते खरं दुर्दैवी आहे. शासनाकडनं यांना आपण मदत जाहीर करावी साहेब. त्यांना मदत दिलेली आहे. महापालिकेकडून मी आज गेलो होतो, त्यांना सुद्धा आपण नोकरीचा सार्वजनिक बांधकाम एकही स्थानिक माणसाला आपल्या काम नाही दिलेलं. एकही स्थानिक माणसाला काम नाही साहेब. नाही असं कसं काय? आमच्या शहराचा प्रश्न आहे ना साहेब. आमच्या शहरावर नाही का? लोकांनी 30% बिलोनी, आता मी काल रस्त्यात दुरुस्ती 35% बिलोनी काम घेतलं. कॉम्पिटिशन आता अग्रवाल साहेब आज इतकी परिस्थिती भयंकर असताना अग्रवाल साहेब आज सुट्टीवर रजेवर आहे. त्यांना आपण 100% सांगितलं की त्यांना मला स्वतः भेटायचं. उद्या का आलेली मला सांगा म्हणून देतात. अधिकारी कुत्राई करतील त्यांच्यावर कारवाई करू. तुम्ही बदली केली पाहिजे साहेब, यांची बदली केली पाहिजे साहेब. 5 वाजता पावसाचा अलर्ट आहे, 500 मिलीमीटर पाऊस पडायला काळजी घ्या साहेब. आता या प्रकरणात प्रशासन आणि सरकार कोणती ठोस पावलं उचलणार की आणखी एखादा निष्पाप नागरिक बळी गेल्यानंतरच यंत्रणा जागी होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.